मी सिद्धाराम वाघमारे, माझी पत्नी हा 1 नंबर वार्डचे ग्रामपंचायत सदस्य आहेत जाई सिद्धाराम वाघमारे. प्रथमतः आपण आला त्या भीमनगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता तुम्हाला इथं जर सांगायचं असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही वाचनामध्ये जे सांगितलं गेलं, 26 जानेवारी 1937 साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विहिरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते. त्याचं कारण असं होतं की कारण पूर्वीच्या काळी अस्पृश्यता लोकांना आम्हाला पिण्यामध्ये अस्पृश्यता भरपूर होती आणि आमच्या समाजामध्ये त्या लोकांना पाणी पिण्याची टंचाई होती. त्यामुळे बाबासाहेबला आणून स्वतःच्या विहिरीचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत भीमनगरमध्ये तेच पाणी पितात. आणि त्या कालांतराने आम्ही त्या विहिरीचं असं की शिशुपूर असं करता की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक प्रेरणाभवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसे आले आणि काय गेले ही माहिती त्या येणाऱ्या पिढीला निर्माण व्हावी, त्यासाठी आम्ही सुशोभन काम पण करत आहोत. मला जे पूर्वजांनी जे सांगितलं त्याच्या माहितीनुसार मी सांगतो. कारण श्रमदानातून विहीर खणली गेलेली आहे पूर्वजांच्या. स्वतः दिवसाभर जसा वेळ मिळेल पूर्वजांचं जसं म्हणजे वैयक्तिक जसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळेनुसार, तसं भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विहीर खणली गेली. त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक होते, बाबासाहेब येणार होते असं त्यांना कळल्यानंतर सोलापूरला त्यांना निमंत्रण देण्यासाठी काय पूर्वज लोक गेले, तर बाबासाहेब बैलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजतं आणि पूर्वजांच्या माहितीनुसार